नमस्कार मंडळी, शुभज्योत रेसिपीमध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला अशी एक रेसिपी दाखवणार आहे जी खाऊन तुम्ही बोटं चाटत राहाल। हो, इतकी चविष्ट रेसिपी आहे की जी तुमच्या ताटाची रंगत कितीतरी पटीने जास्त वाढवणार आहे। याआधी तुम्ही कधीही कढीपत्त्याची चटणी केलीच असेल, परंतु या पद्धतीने कधीच केली नसेल। एकदा या पद्धतीने कढीपत्त्याची चटणी नक्की करून बघा। चला, अतिशय आयुर्वेदिक आणि अतिशय चविष्ट अशी ही चटणी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। सगळ्यात आधी मी कढीपत्ता 2 दिवस छान उन्हाला सुकवून घेतला होता। त्यानंतर त्याची पानं काढून घ्यायची। त्यानंतर मी इथे खोबऱ्याचा खीस, शेंगदाणे, उडीद डाळ आणि भाजकी डाळ घेतली, म्हणजे फुटाण्याची डाळ। चला, आता सगळ्यात आधी कढई गरम करायला ठेवली। आता कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत। साधारण एक मोठा बाउलभर जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल, जसं की माझ्या ताटात दिसतो एवढ्या क्वांटिटीमध्ये, तर त्यासाठी लागणार हे सर्व साहित्य आहे। इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खोबरं, 3 चमचे उडीद डाळ आणि 3 चमचे हरभरा डाळ घेतली। शेंगदाणे सगळ्यात आधी आपल्याला छान मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे। हे सगळं साहित्य भाजत असताना गॅस एकदम मीडियम टू लो ठेवायचा आहे। छान साल तडकेपर्यंत शेंगदाणे भाजून झाले की त्यानंतर आपल्याला घालायचे आहे तेलावरती उडीद डाळ। 3 चमचे मी इथे उडीद डाळ घेतली। उडीद डाळीमुळे ह्या चटणीला खूप छान चव येते, त्यामुळे उडीद डाळ नक्की घाला। ही डाळही इथे आपल्याला 5 ते 6 मिनिटं छान भाजून घ्यायची। अगदी लालसर रंगावरती मी उडीद डाळ भाजून घेतली। त्यानंतर मी याच तेलामध्ये घातली आपली भाजकी डाळ। ही फुटाण्याची डाळ अगोदरच भाजलेली असते, परंतु परत एकदा आपण याला तेलावर छान खमंग अशी भाजून घेणार आहोत। थोडंसं पिवळसर असा रंग झाला की लगेच काढून घ्यायचे आहे। आता आपल्याला डाळ काढून घेतली की यामध्ये घालायचं आहे ते सुकं खोबरं। ज्या वेळेला आपण हे सगळे पदार्थ भाजत असतो त्यावेळेला भाजताना अगदी काळजीपूर्वक भाजायचे आहेत, कारण तुम्ही जसे हे पदार्थ भाजणार आहात तशीच तुमच्या चटणीची चव येणार आहे। जेवढे तुम्ही हे पदार्थ कमी गॅसवरती अगदी खमंग असे भाजून घ्याल, तेवढे तुमच्या कढीपत्त्याची चटणीची चव कितीतरी पटीने वाढणार आहे। याच चटणीची का दुसरी कोणतीही चटणी करत असताना तुम्ही ज्या पद्धतीने पदार्थ भाजत असताय त्यावर डिपेंड आहे त्या पदार्थाची चव। चला, आता खोबरं देखील छान भाजलं गेले की त्यानंतर आपला हा सुकलेला कढीपत्ता घालायचा आहे। आता कढीपत्ता देखील आपल्याला 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। हा वाळलेला कढीपत्ता लगेच भाजला जातो। त्यावरती मी 2 चमचे तेलही घातले। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ओला कढीपत्ताही घेऊ शकता। ओला कढीपत्ता घ्यायचा, त्याची पानं काढायची आणि तो तेलावर भाजायचा, परंतु ओला कढीपत्ता भाजायला खूप वेळ लागतो। कमीत कमी 7 ते 8 मिनिटं लागतात आपल्याला कढीपत्ता भाजायला। तसं हा सुकलेला कढीपत्ता आहे तो लगेच भाजला जातो। अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये छान कढीपत्ता असा भाजला जातो। तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झालाय। आता कढीपत्ता काढून घेतला की त्याच कढईमध्ये मी घातले 2 चमचे जिरी। जिरी देखील आपल्याला छान सोनेरी रंगावरती परतवून भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता किती छान रंग आलाय आपल्या जिरीला। जिरीमुळे आपल्या चटणीला एक खमंगपणा येण्यासाठी मदत होते। चला, आता हे सगळं साहित्य छान मी भाजून थंड करून घेतले। आता यामध्ये घालायचं आहे 10 ते 12 पाकळ्या लसूण। त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। चला, आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या जे सगळे भाजलेले साहित्य त्यामध्ये मी कढीपत्ता हाताने थोडासा कुस्करून घालते, जेणेकरून आता आपल्याला मिक्सरला बारीक करायला मदत होईल। हे सगळं साहित्य तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता, पण हे सांगितलेलं मी जे प्रमाण आहे ते एवढ्या कढीपत्त्यासाठी अगदी परफेक्ट असं आहे। आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहोत। मिक्सरला वाटताना पाणी किंवा तेल काहीही घालायची अजिबात गरज पडत नाही। हे साहित्य असंच कोरडंच वाटून घ्यायचं आहे। ही चटणी कमीत कमी 2 ते 3 महिने आरामात टिकते। जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये केली तरीही चालेल, 2-3 महिने आरामात टिकते आणि चव तर इतकी देते की जेवताना तुम्ही दररोज ही चटणी घ्याल ह्याची मला खात्री आहे। चला, तर यामध्ये घालायचं आहे 1 चमचा मीठ। त्यानंतर मी इथे ही घरगुती लाल मिरची पावडर आहे आणि त्यानंतर ही दुसरी घालते ती मी कलरची लाल मिरची पावडर आहे। घरगुती लाल मिरची पावडर 1 चमचा आणि विकतची जी रंगाची लाल मिरची पावडर असते ती 1 चमचा, असे मी दोन्ही लाल मिरची पावडर घातलेत। आता हे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। चला, आता हे सगळं घातल्यानंतर थोडंसं टॉस करायचं, जेणेकरून चटणी खाली जाईल आणि ज्यावेळेला आपण मिक्सर करणार आहोत त्यावेळेला चटणी जास्त उडणार नाही, तिखट जास्त उडणार नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये। त्यानंतर मिक्सरला छान असं रवाळ मी वाटून घेतलं। तुम्ही बघू शकताय किती सुंदर असं ही चटणी तयार झाली आहे। इतका सुंदर त्याचा सुगंध सुटला आहे घरामध्ये। आता मी तुम्हाला हातावर घेऊन दाखवते किती छान पावडर फॉर्ममध्ये आपले सगळे साहित्य वाटलं गेले। अगदी सगळं साहित्य एकजीव असं वाटलं जातं आणि सगळ्याचे फ्लेवर खूप छान मिक्स होतात। अगदी बहुगुणी असलेला हा कढीपत्ता तुम्ही रोजच्या जेवणामध्ये नक्की खा। या चटणीच्या निमित्ताने दररोज कढीपत्ता खाल्ला जाईल आणि तो आपल्या शरीरासाठी खूप खूप आयुर्वेदिक आहे। चला, ही रेसिपी आजची आवडली असेल तर लगेच एक लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा। पुन्हा एकदा अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत धन्यवाद।